नमस्कार, माझं नाव मृणाली महाले आहे. मी नागपूर महाराष्ट्रामधून आहे. नमस्कार, माझं नाव अबोली भोंगाडे आणि मी पण नागपूर महाराष्ट्र येथून आहे. आम्ही फर्स्ट इयर MBBS स्टुडंट आहे समारा युनिव्हर्सिटीमध्ये. समारास ही सिटी खूप छान आहे. आम्ही रिसर्च केलेलं नीटच्या नंतर काही म्हणजे OBC कास्ट असल्यामुळे आमचं झालं नाही इंडियामध्ये सिलेक्शन, तर आम्ही अब्रॉड स्टडी हे प्लॅन करत होतो, सोबतच प्लॅन केलेली. तर एक सिटी म्हणून समारा बेस्ट वाटलं आम्हाला. ही खूप म्हणजे ब्युटिफुल सिटी आहे. समारा खूप मोठी पण आहे आणि ब्युटिफुल पण आहे. इथे एक्सप्लोर करायला भरपूर काही आहे. खूप सुंदर सिटी आहे ही आणि उलट सेफ आहे. आम्ही सगळं रिसर्च करून आलेलो, तर मुलींसाठी सेफ आहे खूप जास्त आणि खूप अशी डेव्हलप्ड सिटी आहे. त्यानंतर आमची युनिव्हर्सिटीज पण खूप छान आहे. युनिव्हर्सिटीचे अलग अलग डिपार्टमेंट्स आहे, बायो, केमिस्ट्री, हिस्टॉलॉजी, हे सगळे खूप जास्त वास्ट यांचा कॅम्पस वगैरे आहे. छान सगळं व्यवस्थित आहे. इथे डिपार्टमेंट्समध्ये पण आम्हाला म्हणजे असं प्रॉब्लेम नाही होत की लँग्वेज प्रॉब्लेम येणार असं वाटायचं आम्हाला आधी, पण इथे असं काही प्रॉब्लेम नाही. टीचर्स पण खूप जास्त फ्री फ्रँक आहे. जर आपल्याला काही डाऊट असणार तर ते लोक आपल्याला बसून शिकवतात. इथे ॲनाटॉमीसाठी कॅडेवर पण अवेलेबल आहे. तिथे आपण जाऊन स्टडी करू शकतो. जेव्हा पण जर आपल्याला पाहिजे तर आपण परमिशन घेऊन आपण तिथे असं स्वतः जाऊन पण एक्स्ट्रा स्टडी करू शकतो किंवा टीचर्सला म्हणू शकतो की आम्हाला घेऊन जा आणि तिथे आम्हाला शिकवा, तर ते लोक येतील आपल्यासोबत. असं नाही की क्लासच्या टायमिंगलाच आपल्याला कॅडेवर मिळेल किंवा आपण तेव्हाच आपण अभ्यास करू, असं नाही होणार. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. इथे बायो डिपार्टमेंट आहे. हिस्टॉलॉजीसाठी पण आम्हाला खूप जास्त प्रॅक्टिकल्स असतात. केमिस्ट्री, त्याच्यानंतर बायोलॉजी, म्हणजे खूप वेगवेगळे डिपार्टमेंट, म्हणजे वेगवेगळे खूप मोठे मोठे लॅब्स आहे. तर आम्हाला स्टडीमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि युनिव्हर्सिटी पण खूप मोठं आहे आणि आमचं हॉस्टेल पण खूप छान आहे. हॉस्टेलचा कॅम्पस पण खूप छान आहे. खूप मोठं हॉस्टेल आहे. इथे पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होत आणि इथे हॉस्टेलमध्ये पण आम्ही खूप जास्त सेफ आहोत. तसं आमचं हॉस्टेल पण खूप छान आहे, खूप मोठं आहे आणि कॅम्पस एरियामध्येच आहे. तर आम्हाला इथे पण काही अनसेफ असं फील होत नाही. सगळं सेफ आहे, कारण की इथे टायमिंग्स असतात. 11 नंतर मुलं मुली बाहेर जाणं येणं नाही करू शकत आणि सगळं सेफ आहे. हॉस्टेलमध्ये लायब्ररी आहे की तिथे आम्ही 24 तास ती ओपन असते. हॉस्टेलमध्येच आहे, तर आपण कधी पण रात्री दिवस जेव्हा पण टाईम मिळाला तेव्हा आपण तिथे जाऊन अभ्यास करू शकतो. आणि आमच्याच फ्लोअरवरती इंडियन मेस आहे, तर तिथे पण प्रॉपर जेवण मिळतं. एकदम आपल्या घरच्यासारखं इंडियन फूड असते. लंच असते, डिनर असते आणि सकाळी ब्रेकफास्ट. क्लासला जायच्या अगोदर पण आपण ब्रेकफास्ट करून जाऊ शकतो व्यवस्थित, आणि आल्यानंतर लंच आणि रात्री प्रॉपर डिनर असते. आणि वीकमधून 2दा चिकन मिळतं आणि बिर्याणी वगैरे सर्व प्रॉपर जेवण असते इथे. तर तेवढं काही वाटत नाही की आपण अब्रॉड आलो आहे किंवा काही असं फील नाही होत. तर वी आर हॅप्पी. जिसके YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड की सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी. यश ओवरसीज इज़ ऑफिशियल रिप्रेजेंटेटिव ऑफ मेनी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इज़ रशिया, जॉर्जिया, यूक्रेन, फिलीपींस, किर्गिस्तान, कजाकिस्तान.